शिवसेना शिंदे गटाच्या भवितव्यावर सर्वोच्च सुनावणी आज पूर्ण होऊ शकली नाही। आता ती उद्यावर ढकलण्यात आली आहे। आज सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान पक्षफुटीरतेचा बचाव पुरेसा होऊ शकत नाही असा सवाल कोर्टाने शिंदे गटाला विचारला होता। आज दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद केला गेला। कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे शिवसेनेची बाजू मांडली आहे, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे तसेच नीरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला आहे। तर राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही कोर्टात राज्यपालांची बाजू मांडली आहे। राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या वकिलाकडून वारंवार बंडखोरींकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला, तर शिंदे गटानं वारंवार आपण अद्यापही पश्चात असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केलाय। दरम्यान सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यात सांगत उद्या म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं। सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकानं आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवायचा आहे। भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतःसह नागरिकांनाही या अभियानात सहभागी करून घ्यावं असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले। हर घर तिरंगा अभियान हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही, तर आपल्या अस्मितेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा विषय। आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालं असून आज आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। येत्या 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी प्रत्येकानं आपल्या घरावर आपल्या अस्मितेचं प्रतीक असलेला तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्राभिमान बाळगावा। 15 ऑगस्ट रोजी आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन काही घरांना भेटी देणार आहोत असं पंकजाताई मुंडे यांनी सांगितलंय। भाजपचे सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर तर तिरंगा फडकवावाच, पण प्रभागातील प्रत्येक नागरिकाला यात सहभाग घ्यायला सांगून अभियान यशस्वी करावं असं आवाहन पंकजाताईंनी केलं आहे। महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवस शिल्लक असतानाच यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं स्थानिक व राजकीय पातळीवर नियोजनासंबंधी बैठक घेणं सुद्धा सुरू आहे। महाराष्ट्राला गणेशोत्सवाची सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा परंपरा लागल्यानं उत्सवाचे 10 दिवस धूमधडाक्यात पार पडावे व जिल्हा स्तरावर शासन यंत्रणेमार्फत योग्य ते नियोजन करण्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली होती। आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। त्यानुसार आता उत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसात रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे। यावेळी बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे। कोरोना संबंधित बूस्टर डोस शक्य तितक्या लवकर सर्वांनी घेऊन उत्साहात सामील व्हावं। जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्सवासंबंधी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात। कुणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं कार्य करत असेल तर पोलिसांनी अशा व्यक्तीवर कडक कारवाई करावी। नुकतीच काल उद्या सामंतांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली होती। या प्रकरणाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की दगडफेकीनं व नंतर पळून जाणं ही नामर्दी नाही, मर्दुकी नाहीये। कुणीही असं कृत्य करेल तर पोलीस नक्कीच त्यांच्यावर कार्यवाही करतील। बँकेत रोख रक्कम भरण्यास गेलेल्या नोकरानं रोख 3,25,000 रुपयासह बुलेट गाडी घेऊन पळून गेल्याचा प्रकार बीड शहरात घडलाय। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। करण महादेव मुंडे, राहणार चिखलबीड, तालुका वडवणी असं आरोपीचं नाव आहे। शहरातील गणेश मेड यांच्या ज्वेलरी दुकानावर करण मुंडे हा मागील 3 आठवड्यापासून कामाला होता। मेड याची ट्विंकलिंग स्टार स्कूल नावाची 3 ठिकाणी शाळा आहे। सदरी शाळांची ट्युशन फी व इतर माध्यमातून प्राप्त होणारी रक्कम वैद्यनाथ बँकेत जमा केली जाते। दरम्यान 27 जुलै रोजी शाळेची 3,25,000 रुपयाची रक्कम काही कारणास्तव बँकेत भरता आली नसल्यानं शाळेचे लिपिक महादेव येळवे यांना ही रक्कम मेड यांच्याकडे दिली। त्यांच्या दुसऱ्या दिवशी मेड यांनी 3,25,000 रुपयाची रक्कम डिपॉझिट स्लिपसह करण यांच्याकडे दिली। हे पैसे वैद्यनाथ बँकेत जाऊन भरण्यासाठी त्यांनी बुलेट गाडीही दिली। मुंडे गाडी व रोख रक्कम घेऊन गेला तो परत आलाच नाही।
मैड यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता पैसे बँकेत खात्यावर जमा केले नसल्याचं सांगण्यात आलं. त्याच्या मूळ गावी व इतर परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाहीये. त्यामुळे मैड यांच्या तक्रारीवरून करण महादेव मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परळी नगर परिषदेच्या 52 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रजा रोखीकरण व उत्पादनाची रक्कम मिळावी म्हणून नगर परिषदेसमोर भर पावसात आमरण उपोषणास बसले होते. मुख्य अधिकारी बोंदर यांनी रजा रोखीकरणाच्या 30% रक्कम 2 दिवसात अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच 7व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता 2 महिन्यात व सर्व उर्वरित रजा रोखीकरण व उत्पादन मार्च 2025 पर्यंत देण्याचं लेखी दिलं. परंतु या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आमरण उपोषणास करणार आहेत. लाखो आश्वासनानुसार सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणाचा 30% रक्कम देण्यात आली नाही. 38 कर्मचाऱ्यांना रक्कम दिली पण तीही कमी देण्यात आली. मुख्य अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळलं नाही. मुख्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी म्हणून 38 कर्मचाऱ्यांनी 8-10 ऑगस्ट पासून पुन्हा नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्य अधिकारी 2 ऑगस्ट रोजी भेट घेतली व 4 दिवसात आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य न केल्यास 10 ऑगस्ट पासून सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आमरण उपोषण करतील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष बीजी खाडे, सरचिटणीस जगन्नाथ चहाणे, किरण सावजी, त्रिंबक शिंदे, नारायण भोसले, बन्सी हजारे, सुग्रीव शिंगारे, उत्तम सावजी यांच्यासह 20-25 सेवानिवृत्त कर्मचारी यावेळी उपस्थित. भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई चौकात विक्रम चहाकडून देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम व जिलेबी वाटप करण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही राणी लक्ष्मीबाई टावर येथे 15 ऑगस्टला अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे स्वातंत्र्य दिनी सुप्रसिद्ध गायक सुभाष शेख यांच्या देशभक्तीपर गीत गायन आणि सर्वांना जिलेबी वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे असं विक्रम चहाचे विक्रेते संजय सेवलकर यांनी सांगितले. सेवलकर हे गेल्या अनेक वर्षापासून 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवशी देशभक्तीपर गीत गायन व जिलेबी वाटप कार्यक्रम करत असतात. येत्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष अमृत महोत्सव पूर्ण होत असून संपूर्ण भारत देश हा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी देशात हर घर तिरंगा ही संकल्पना राबवण्यासाठी आवाहन करत आहेत आणि प्रत्येक देशभक्त नागरिक अमृत महोत्सवात सहभाग नोंदवणार आहे. परळी शहरातील आझाद चौक समोरील बालाघाट रांगेतील डोंगरावर 150 फूट उंचीच्या राष्ट्रध्वजासाठी नगर परिषदेने जागा आरक्षित करून भूमिपूजन गेल्या 6 महिन्यापूर्वी केलं आणि खांबही लावला आहे. तरीही आजपर्यंत हा राष्ट्रध्वज फडकावला गेला नाहीये. तरी मुख्य अधिकारी साहेब यांनी 15 ऑगस्ट पूर्वी फडकवावा, अन्यथा आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर संघटक योगेश पाणकर यांनी दिलाय. यावेळी भाजपचे राज्य सचिव ॲडव्होकेट अरुण पाठक, योगेश पाणकर, मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, वैजनाथ रेकणे, गोविंद चौरे, पवन तोडकरी, सचिन भांडे. परळी तालुक्यातील धर्मापूर येथील जिजाऊ माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सरकारच्या वतीनं देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाचा भाग म्हणून परळी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगानं हर घर झंडा एक हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जिजाऊ माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जायभाय सर, प्राचार्य गित्ते सर, उपप्राचार्य व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच बीट जमादार व बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी अनुषंगानं पोलीस स्टेशनचे शस्त्र व त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले व तिरंग्याचे महत्त्व समजून सांगण्यात आले. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.